नमस्कार, मी प्रणया. HPN मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंगळवेढ्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक पैलूवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. कथेची सुरुवात होते 23 वर्षीय किरण सावंत आणि तिचा दीर निशांत सावंत यांच्यापासून. मंगळवेढ्यातील त्यांच्या घरातूनच हे प्रेम संबंध फुलले. किरण आणि निशांत यांनी आपलं नातं जगापासून लपवण्यासाठी एक अत्यंत क्रूर आणि धक्कादायक योजना आखली. किरणने आत्महत्या केल्याचा बनाव करायचा आणि मग निशांत सोबत पळून जायचं असा त्यांचा प्लॅन होता. वरवर पाहता हा एक साधारण पळून जाण्याचा प्रयत्न वाटू शकतो, पण यामागे दडलेलं सत्य फारच भयानक होतं. या प्लॅनमध्ये सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे किरणच्या मृत्यूची खात्री पटवून देण्यासाठी एका मृतदेहाची गरज. हा विचारच किती विकृत आणि अमानवी आहे याची कल्पना करा. आपल्या प्रेमसंबंधासाठी दुसऱ्याचा जीव घेण्याचं धाडस करणारी ही वृत्ती समाजासाठी किती धोकादायक आहे हेच या घटनेतून स्पष्ट होतं. आपल्या विकृत योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी निशांत एका मृतदेहाच्या शोधात होता. 14 जुलै रोजी पंढरपूरच्या रस्त्यावर त्याला एक वेडसर महिला भेटली. निरागस आणि दुबळी. तिला जगातील क्रूरतेची कल्पनाही नसेल. निशांतने तिच्यावरती डाव साधला. तुम्ही माझ्यासोबत घरी चला, मी तुमच्या मुलाची भेट घालून देतो असं खोटं सांगून त्यानं त्या महिलेला पाटकळ येथील त्याच्या घरी आणलं. त्यानंतर एका सुनसान ठिकाणी नेलं आणि तिथेच त्या कुकर्माने निशांतनं तिचा गळा दाबून खून केला. या हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून निशांतने आणखी एक अमानुष कृत्य केलं. त्यानं मृतदेह गंजीमध्ये टाकून जाळून टाकला. एका निरपराध महिलेचा केवळ एका प्रेम प्रकरणातील बनावासाठी असा क्रूर शेवट करण्यात आला. ही घटना केवळ एक हत्या नाही, तर माणुसकीला काळीमा फासणारी एक विकृत मानसिकतेची साक्ष आहे. इकडे खून झाल्यानंतर किरणने आपला मोबाईल फोन जळालेल्या मृतदेहासोबतच जाळून टाकला, जेणेकरून पोलिसांना वाटेल की मोबाईल किरणचाच आहे आणि तो तिच्या मृतदेहासोबतच जळाला. त्यानंतर ती सातारा जिल्ह्यातील कराडला पळून गेली. इकडे मंगळवेढ्यात सावंत कुटुंबियांना जेव्हा मृतदेह आणि जळालेला मोबाईल सापडला तेव्हा त्यांनी किरणने आत्महत्या केली असल्याचं समजून घेतलं. ही बातमी किरणच्या वडिलांना कळवण्यात आली. त्यांच्यासाठी हे आभाळ कोसळण्यासारखंच होतं. त्यांच्या लाडक्या मुलीनं आत्महत्या केली यावर त्यांना विश्वास ठेवणं शक्य नव्हतं. पण इथेच या गुन्ह्याच्या प्लॅनला एक अनपेक्षित कलाटणी मिळाली. किरणच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या आत्महत्येवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या मनात एकच विचार येत होता, माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली आणि आपली मुलगी आत्महत्या करेल असं वाटत नाही. तिची सासरच्या लोकांनी हत्या केली असेल असा गंभीर संशय व्यक्त केला. वडिलांच्या या कणखर भूमिकेने आणि त्यांच्या संशयानेच पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. अनेकदा गुन्हेगार कितीही हुशार असला तर त्याच्याकडून काहीतरी चूक होतेच आणि इथेच किरण आणि निशांतच्या बाबतीतही हेच घडलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी सापडलेल्या जळालेल्या मोबाईलचा कॉल डेटा रेकॉर्ड CDR तपासण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. या CDR मधून निशांतवर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देणाऱ्या निशांतने अखेर पोलिसांच्या खाक्यापुढे आपला गुन्हा कबूल केलाच. त्यानं संपूर्ण कट आणि हत्येची कबुली दिली. पण अजूनही एक धक्कादायक सत्य समोर यायचं होतं. पोलिसांनी निशांतला किरणला व्हिडिओ कॉल करायला लावला आणि किरण फोनवर दिसताच सगळ्यांनाच धक्का बसला. किरण जिवंत होती. तिनेच स्वतःच्याच आत्महत्येचा बनाव रचला होता आणि त्यासाठी एका निष्पाप महिलेचा बळी घेतला होता. हा क्षण पोलिसांसाठीही अविश्वसनीय होता, कारण त्यांनी मृत मानलेली व्यक्ती जिवंत होती आणि तीच या कटाची सूत्रधार होती. पोलिसांनी तात्काळ निशांत आणि किरण या दोघांनाही अटक केली आहे.
त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथं न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय की दोघांनीही प्रेमसंबंधातून हे कृत्य केल्याचं कबूल केलंय। या गुन्ह्यात अजूनही अनेक धागेदोरे उलगडायचे आहेत। पोलिसांनी न्यायालयाला सांगितलंय की या गुन्ह्यात वापरलेलं वाहन शोधायचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलेची हत्या करण्यात आली तिची अजूनही ओळख पटलेली नाहीये। आरोपींकडून तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे। याशिवाय या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही सखोल तपास आता पोलीस करत आहेत। ही केस केवळ 2 आरोपींपुरती मर्यादित नाही, तर यामागे काही मोठं जाळं आहे का हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। प्रेम प्रकरणातून केलेला हा थरारक गुन्हा आणि एका निष्पाप महिलेचा गेलेला बळी, हे सर्व समाजाला विचार करायला लावणारे आहेत। संबंधांमध्ये निर्माण झालेल्या गुंतागुंतीतून आणि चुकीच्या मानसिकतेतून माणूस किती टोकाचं पाऊल उचलू शकतो हे या घटनेतून स्पष्ट होतंय। क्षणिक सुखासाठी किंवा स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेण्याची ही प्रवृत्ती समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे। हा केवळ एका गुन्ह्याचा पर्दाफाश नाही, तर सामाजिक मूल्यांची होत असलेली घसरण आणि व्यक्तीच्या मनातील अंधारी बाजूचं एक विदारक दर्शन आहे। या घटनेतून आपण काय शिकलो? प्रेम म्हणजे त्याग असतो, स्वार्थ नाही। आणि गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या हातातून तो सुटत नाही। या प्रकरणातील प्रत्येक नवीन अपडेटसाठी आणि अशाच गंभीर घटनांच्या सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा HPN मराठी।